काँग्रेसच्या विरोधात मतदान करणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. हां. शेती कशी परवडेल? पाटलाला 300 आणि कोतवालाला 900. शेतकऱ्याला म्हणते हां. तू नोंद येऊ, ऑनलाईन नोंद येऊ. शेत आपल्याजवळ ते कोपन जसं निघलंय ना हां. तसं कार्डच नाही. काय जाणू द्या कर्जमाफी द्यायचं तुम्हाला काय सांगावं तो मग त्यांच्या काय आड आहेत ती. हां. हुंडी कर्ज द्यायचं, माफी करायची आणि कृतीमध्ये काट्या लावायच्या. इतकं नव्हतं, इतकं हाती नव्हती. हा मग प्रचार करायला जायचं आम्हाला कुणी चहाचं पाणी देत नव्हतं. ज्यावेळेस त्रस्त होते लोक, हां. आता त्रस्त झालेलेच आहेत, हो. पण जास्त ज्यावेळेस कंठाला येईल त्यावेळेस त्यांचं हेच होणार. त्यांना क्रांतीच पाहिजे. सगळे भ्रष्टाचारी, अव्वल भ्रष्टाचारी. आणि सगळेच घराणेशाही ज्या होत्या पहिल्या, जहागिऱ्या, हां, त्याच्यानंतर पुन्हा ते देशमुख्या, पाटीलक्या, तर ह्या संपुष्टात आल्या. ते त्यावेळेस हां. ह्यांनी काय केलं? स्वातंत्र्य मिळाल्यावर हां. पाटलाच्या पाटीलक्या घालविल्या, हां. देशमुखाच्या देशमुख्या घालविल्या, हां. जहागीरदाराच्या जहागिऱ्या घालविल्या, जमीनदाराच्या जमिनी कुळात गेल्या. ते सगळं संपविलं. पण ह्याच्या वेळेस हे कारभारात आले, एका एका घरचे 3-3 खासदार आहेत, 2-2 आमदार आहेत, मंत्री आहेत. हे कसं जमते? पिकाचं अनुदान देईन म्हणलं. आजवरची पाऊस लई जास्त झाला ना. ते फडणीस आहे का? फडणीस. हां. तो म्हणला दिवाळीच्या आत शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे टाकीन. माझे अजून टाकलेच नाही. मी म्हणलं का म्हणून टाकीन? आता म्हणजे तुमची 2 गावात शिवार. मग 2 गावात ज्याला जमीन आहे त्याला अनुदान नाही का? द्यायनाच. हां. मग त्याला ते अधिकाऱ्याला पैसे पाहिजे असते माझे, मी काय द्यायना. ते काय अनुदान टाकीनात. हा. मग आता एका शेतकऱ्याची जमीन जर 2 शिवारात असेल, मग आता हे शिवार वाटीच आहे ना. मी घेतलेले असे तसे कमीलेले आहेत ना, बरोबर, खडं माती खाऊन. बरोबर आहे. हा. मग ती काय अनुदान द्यायचं नाही कसं काय जमन? मग आता एका घरातले 3 खासदार जर असले, मग त्यांना तिघाला पगार कसं काय देते? त्यांना जमतं. हा. त्यांना जमतं. एका घरातले एक खासदार, एक आमदार, तरी त्यांना पगार दोन्ही पगारी कमन देते. मग पाटलंच काय करीत होते? खरंय. आता तुमच्या जमिनीचे कितकाले जमिनी झाल्यात तुम्हाला? मग पहिल्याच कवकोळात घालल्या. बरोबर आहे. तुम्ही कितकाल्या कमील्या. नवी घराणेशाही सुरू झाली नाही. मग आता तुम्ही जे म्हणता, मग पहिले जे जुने तुमच्या काळात तुम्ही लहान असताना त्यावेळेचे राजकारणी होते, हां, आताचे राजकारणी, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसत नाही? मी काय म्हणलं, मग सांगितलं तुम्हाला की ते काळी भेट ते तर झालं, पण ह्याला जबाबदार आपण बी येत ना. हाय नाही. हां, तुम्ही जे मागा म्हणले का नाही, किंवा ती काय पार्ट्या वगैरे, हां, तुम्ही आता एक प्रसंग सांगितला. हे धाबे बुक करतेत, हॉटेल बुक करतेत, दारूवाल्याला सांगते दारू पिऊ नका म्हणून सांगते, आणि हे पाजायला बसलेत. एकदा पाटली पेन इरबळ बोंबल. मग त्याच्यामुळे मग हे असं तुमच्यावर वेळ येते ना. मग तुमचे अनुदान देत नाही, तुमचे कामं करीत नाहीत, असं करते. नाही, तुम्ही मग जे म्हणले की गावात एक खासदारकीची काहीची निवडणूक होती, तुम्ही पाठी घेऊन चालले होते भाकरी, ते सांगा ना. ती एक बाई खासदार होती, मोठी बाई होती बघा. बर. ती उमेदवार मग उभी राहिली होती. आणि दुसरा आम्ही कम्युनिस्टचा प्रचार करतो तुम्ही. ती बाई म्हणजे बाबा मतदान ह्या माझे ह्या असं असे ह्याला द्या. तर मी म्हणलं काँग्रेसच्या विरोधात मतदान करणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. असं म्हणले का? हो. का आपण त्यांचा चहा प्यायलेलो नाही, त्यावेळेसचा विरोधी पक्ष होता काँग्रेस म्हणून तुम्ही म्हणले समजा. पण आताचा विरोधी पक्ष काँग्रेस राहिलाच नाही ना. सत्ताधारी काँग्रेस होती. हो, सत्ताधारी ते होते, काँग्रेसवाले होते. पण आता काँग्रेस सत्ताधारी नाही ना. आता नाही. मग आता कोणाला म्हणणार तुम्ही तसं? आता कोणाला म्हणणार? आता नोटाला म्हणणार. नोटा? मतदान नोटाला. हे कुणीच पसंत नाही. कोणीच पसंत नाही. सगळेच भ्रष्टाचारी, सगळे भ्रष्टाचारी, अव्वल भ्रष्टाचारी, आणि सगळेच घराणेशाहीवाले, सगळेच घराणेशाहीवाले. नाही, ह्याच्यात काय बदल झाला पाहिजे मग तुम्हाला असं वाटतं? आता बदल दुसरा काही उरणार, ह्यांची सवय काही जाणार नाही. ह्यांना क्रांतीच पाहिजे. बर. मग कोणी केली पाहिजे क्रांती? जनतेने केली पाहिजे.
बर जनतेनेच उठाव केला पाहिजे. का नेपाळचे लोक येऊन करतील काय? अगदी बरोबर आहे. खरं आहे. ज्यावेळेस त्रस्त होते लोक, हां आता त्रस्त झालेलेच आहेत, हो पण जास्त ज्यावेळेस कंठाला येईल त्यावेळेस त्यांचं हेच होणार. बरोबर आहे. तुम्ही जे म्हणले का नाही किंवा धाबे वगैरे बुक करतात, अमुक करतात, तमुक करतात, पूर्वीचे लोक असे खातपेत नव्हते का? इतकं नव्हतं, इतकं हाती नव्हतं. नव्हते. हा मग प्रचार करायला जायचं, आम्हाला कुणी चहाचं पाणी देत नव्हते. हां मारुतीच्या पारावर आणून द्यायचं. घरी सुद्धा कोणी बोलत नव्हतं. बरं लोक पण लोक ऐकायचे ना. पण तू हो हां म्हणजे त्यावेळेस मान होता. नाही आता तुम्ही एवढ्या वर्षापासून शेती करता, हे करतात, बरोबर का? हा. मग आता शेती परवडती का? शेती कशी परवडेल? पाटलाला 300, कोतवालाला 900. हा कशी कशी परवडेल? हां दूध काय भाव? हां दुधाचा भाव काय भाव? हां पेंट काय भाव? हां हा आता हे खत काय भाव? हां मग ज्यांचे एका क्विंटलला जे खताचे पैसे घेते हां तेवढे पैसे तरी आमच्या क्विंटलला आहेत का? शेतीमालाला. हा खत पेरणी आली की खत नाही, खळं झालं की भाव नाही, काय करायचं? आणि भिजणं आलं की लाईट नाही. मग आता सरकार अनुदान देते ना. काय अनुदान देते? आता कर्जमाफी द्यायला लागले. कर्जमाफी द्यायचं तुम्हाला काय सांगावं तर मग त्यांच्या काय आड आहेत ती. हां कोंडी कर्ज द्यायचे, माफी करायची आणि कृतीमध्ये काट्या लावायच्या आडव्या. तू चालू बाकीच आहेस, तुझं नवजुनं केलेलं आहे, तुला नाही द्यायचं माफी. नाही आता लय मोठ्या स्कीम काढल्या. आता 50-50, 35% सबसिडी आहे शेतकऱ्याला उद्योग करायला. शेतीचा उद्योग परवडत नाही, मग धंदे करा म्हणतात आता दुसरे. धंदे काय? आता हाजमीचं दुकान घालाव का? काय शेळ्या पाळा म्हणतात, म्हशी पाळा, कोंबड्या पाळा. म्हशी पाळा, पेंट घ्या, पेंट का लावाच 5,000 रुपये क्विंटल. हां नाही मग अनुदानाचे पैसे नाही का त्यातून खर्च करा? देतच नाही तो. देत नाही? कायला देतच नाही. जो आता एका शेतकऱ्याला 2-3 गावात शिवार असतोच की हो, हो त्याला द्यायचंच नाही. एका गावातच आहे म्हणायचं. पुन्हा सांगा त्याला हो, काहीतरी मग लावायचं. ते देता येत नाही. मग हे फक्त काय मृगजळ आहे काय शेतकऱ्याला दाखवायला? नुसता घोषणाचा हां दी 200 तर घे 400. बर म्हणजे शंख आहे तर शंख बोल. द्यायच्या अगोदरच काढायची योजना आहे ह्यांची हा शेतकऱ्याकडून. काय पगार होता बरं का? कुणाला? पहिल्या पाटलाला बघ. हां पगार काय होता? हां पोळ्या दिवशी त्याचा बैल अगोदर याडा घालणे मारुतीच्या पार. बरोबर आहे. आणि दसऱ्याच्या दिवशी ते सौंदर्य आपटा नसतो का, हा त्याच्यावर टिपरू हाणणे. ह्यो टिपरू? त्यांचा पगार. म्हणजे त्याचा मान म्हणजे पगार. हा ह्यो त्यांचा पगार. हां आणि कोतवालाला काय पगार होता? हां तर त्यांनी घरोघर भाकरी मागणी येसकर. त्यांनी भाकरी मागायची. हा ते यस्कर म्हणजे आणि कोतवाल. त्यांनी रात्रभर जागायचं, हां गस्त घालायची, आरडायचं. हां हाताच्या कोतवालाला किती पगार आहे तो कधी गावात फिरला का? कोतवाल कोण आहे तेच माहित होत नाही. हा फक्त पगारीचा कोतवाल, बरोबर आहे. बाकी दुसरं काय आहे का? आणि पाटील पगारीचा पाटील. आताचा पाटील पगारीचा पगारीचा पाटील. आणि गावातल्या काड्या लावायचा. हा आताचा पाटील नुसत्या काड्या लावतो. हा नसलं गावात भांडणं तरी भांडणं लावतो. हा उकरून लावणार त्यांची त्यांना माहिती. हां. आणि पुढे शक्यतो आता भांडणच कुणी करायचं आहे. नाही आता काय लोक सगळे आता परेशान झाले, समजदार झालेत, शिकलेत. यांचे ड्रेसच कसे आहेत. नाही मग आता जुने जे होते पाटील की कोतवाली, हे कसं काय सरकारने चालू ठेवले असतील बरं? कोणचे? म्हणजे हे जे जुने पद आता हे पगारीसाठी ठेवले ते, गावातल्या पगारासाठी. बाकी काही कामासाठी नाही. काही हां हां काम काही नाही त्यांचं. एजंट म्हणून ठेवले असतील नाही तर. मग काय ते कमिशन घेत असतील, हेच हा. त्यांना देत असतील का तेच त्यांचं घेते, त्यांची त्यांना माहिती. बरं बरं. आता त्या काय ते काय त्याच्या आयला ते काय निघलं होते काढायचं ते काय काय ते 7-12 काढायचं. हां 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 काय म्हणते त्याला? ते CSC सेंटर. सेतू सेतू हां सेतू. हां आणि तलाठी कशाला? तलाठी 7-12 देत नव्हता का? देत होता हाताने लिहून. देत होता ना. हो मग हे काय करते ते? आता ते कॉम्प्युटरवरून देतात. आणि ते कॉम्प्युटर म्हणजे काय? आता ते डिजिटल झालं ना, ते सेतूमधून भेटायला लागलं. डिजिटल म्हणजे कशासाठी? लोकांच्या तलाठी काय करायचे? लोकांच्या सोयीसाठी. तलाठीची काय करायचे? तलाठी हाताने लिहून देत होता. आता पियारा शेतकऱ्याला म्हणते हां
तू नोंद देऊ, ऑनलाईन नोंद देऊ शेतकऱ्याने शेतकऱ्याला म्हणजे मग त्याला तलाठीची गरजच राहिली नाही मग. नाही मग आता आम्ही आमच्यासारख्या शेतकऱ्याला ऑनलाईन काय कळत. नाही मग तुम्ही त्या महासेतूवाल्याला किंवा मधले एजंट आहेत त्याला पैसे द्यायचे ना, पैसे देऊन पेरा लावायचा. मग ती सोय काढली ना सरकारने. पुन्हा ते तसं जर म्हणलं ना हां की एकाधिकार नाही का कार्ड हां हां त्याच्यात जर गेलं तर तलाठीचं काही लिहित नाही, हां पीक पेरा लिहितच नाही. हो मग आपण जर लिहून नेला तर तलाठी त्याच्यावर सही करीत नाही, बरोबर. तलाठीची सही आणते. मग असा भ्रष्टाचार जास्त व्हायला लागला ना. हा. पहिला भ्रष्टाचार होत नव्हता. तलाठी 10 रुपये घेत होता. आता तुम्हाला पीक पेरा पेडायचा 100 रुपये दे, 200 रुपये दे. हो. आता तुम्हाला ऑनलाईन 7/12 काढायचा आहे हां, तर 30 रुपये पानाप्रमाणे द्या पैसे. तर आता तुमच्या 7/12मध्ये जर 50 नावं असले तर त्याचे 3-4 पेज होणार. हो. म्हणजे 10 रुपयाचा तुमचा 7/12 आता 70-80 रुपयाला निघणार एक पान. हो. आलं का लक्षात? असं. म्हणजे आता 10 रुपयात निघणारी गोष्ट आता तुम्हाला 200 रुपयात पडायला लागली. मग हे सरकारला पैसे जायला लागले, मधल्या दलालाला भेटायला लागले. मला आणखी एक विचारायचं आहे किंवा तुमच्या काळामध्ये तुम्ही ते राशनचं काय कुपन कार्ड काढलं असेल ना. आणि ते कोपन आता बंद केलंय आमचं. बंद केलं हो, का म्हण? म्हणजे त्याला लय मोठी जमीन आहे, हम्म अनुदान द्यायला 2 शिवारात आहे, हा द्यायचं नाही. द्यायचं नाही. आणि कोपन म्हणते तर तुम्हाला इतकी मोठी जमीन आहे ती 2 गावची मापात धरते. हा माझं ते कोपन- धरतात त्यावेळेस. हा, मग ती 2 गावची मापात धरते, हा 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 म्हणून कोपनच बंद करून टाकलं आमचं. बर. कार्ड तर असेल ना? कार्ड बी नाही नाही. तुम्ही कुपन कार्ड काढायला त्यावेळेस कुठं गेलते? म्हणजे का, कधीच आम्हाला कार्डच दिलं नाही आज. कार्डच नाही दिलं. हा, हा आपल्याजवळ ते कोपन जसं निघलंय ना हा तसं कार्डच नाही. तुम्ही काढलं नसेल. आता मग महागली काढायला लागलो तर ते म्हणजे 3700 रुपये द्या. कशाला कुपन कार्ड काढायला? हो, 3700. हा तिथला तहसीलला एक एजंट हा 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 3700 लागते. मग मला तेच विचारायचं होतं की पहिलं कुपन कार्ड जे होतं ना तुमच्या काळामध्ये, ते कुपन दुकानदारच पहिलं कार्ड काढून द्यायचं होतं हो ना. हो हा हो किंवा ते तलाठीच तुम्हाला नाव दिलं की तुमच्या घरातले नाव सांगितले की कुपन कार्ड काढून देत होता. हो ते त्यावेळेस घेत असेल 20-30 रुपये समजा. हो. मग आता तुम्हाला किती मागितले? 3700 रुपये. 3700, बरोबर का? 3700. मग आता मला सांगा 3700 रुपयाची जर समजा त्याची विभागणी केली, आता 5 रुपयात काहीतरी धान्य देतात ना ते, हो. तर तुम्ही 50 वर्ष बी समजा धान्य दिलं 5 रुपयाचं त्यांनी, तर 3700 रुपयाचं माप भरण का? हे, मग हे अगोदरच पैसे काढायला लागले तुम्हाला हो, द्यायचे हो, फुकट हो. द्यायच्या आधी.